एक प्रश्न आहे, आपल्या देशामध्ये मुलगी सुरक्षित आहे का? महिला आणि मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनांनी संवेदनशील मनाला हादरवून सोडले आहे. रोज एक बातमी, रोज एक मेणबत्ती, 2 दिवसाचा ट्रेंड, मग पुन्हा शांतता. देश असाच चालणार का? ही शांतता कधी तुटणार? हे सगळं कधी थांबणार? छोट्या छोट्या मुलींवर बलात्कार होतात. बलात्कार करणाऱ्याला लाजा कशा वाटत नाही? करताना त्यांना स्वतःच्या घरच्या आई बहिणी आठवत नाही का? बलात्कार करणाऱ्यांना वय दिसत नाही, मग सजा देताना त्यांचे वय का तपासले जाते? अशा विकृत मानसिकतेला जे मानतातच नाही, यांना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे, म्हणजे समोर जाऊन कुणाची मुलगी बाहेर पडताना घाबरणार नाही. मुली रस्त्याने जातात, पण काही नराधम त्यांची अब्रू लुटतात आणि समाज म्हणतो की ती मुलगी आहे, तिला घरी राहायला पाहिजे. ती कुठं जात होती, कसे कपडे घालते यावर बोलतात. पण ती कसे कपडे घालते, कुठे जाते हा प्रश्न नाही. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, तुझी मानसिकता कशी आहे? आधी तू तुझी घाणेरडी वृत्ती बदलव आणि सन्मान करायला शिक. तिच्या देहावर नाही, तुझ्या संस्कारावर प्रश्न आहे. बलात्कार म्हणजे ताकद नाही रे, तो तुझ्या मर्दपणाचा शेवट आहे. खरा मर्द तोच जो बहिणीला, मग बहीण दुसऱ्याची असो की स्वतःची असो, जो सुरक्षित घरी पोचवतो, तिचं संरक्षण करतो. आज शब्द अपुरे पडतात, कारण काही घटना ह्या माणुसकीला लाजवून टाकतात. मुलीला बाहेर नको जाऊ हे शिकवण्यापेक्षा मुलाला इज्जत करायला शिकवा. विचार बदला, जग बदलेल. माणसं बना, जनावरं नाही.